एडी फाउंडेशनतर्फे अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्काराने सांगलीत दिग्गजांचा सन्मान। एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सांगली येथील हरिप्रिया मंगल कार्यालयात भव्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता, शेतकरी, वैद्यकीय, साहित्यिक, लेखक, कवी, गृहिणी आदी क्षेत्रातील निवडक मान्यवरांना या सन्मानाने गौरवण्यात आले। कार्यक्रमाला अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली होती। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार माननीय इद्रिस नायकवडी, जत तालुक्याचे पाणीदार म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत, सांगली मार्केट कमिटीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे, राष्ट्रवादीचे नेते व प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने, माजी महापौर नितीन सावगावे, डॉक्टर बगली साहेब, समाज प्रबोधनकार स्वाती कोकरे तसेच एडी फाउंडेशनचे अध्यक्ष अशोकजी गोरड आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आमदार इद्रिस नायकवडी यांनी आपल्या भाषणात फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की हे फाउंडेशन सर्वसामान्यांचे आहे आणि राज्यभर कार्यरत असलेल्या व्यक्तींचा सन्मान सांगली जिल्ह्यात होणे ही अभिमानास्पद बाब आहे। शासनामार्फत आवश्यक ती मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत। समाज प्रबोधनकार स्वाती कोकरे यांनी अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचा आढावा घेताना सांगितले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक रशियातील मॉस्को येथे आहे। त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्यामुळे ते भारताबाहेरही ओळखले जातात। जर आपण अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचा आदर्श घेतला तर महिला अत्याचार थांबू शकतात। याप्रसंगी माजी महापौर नितीन सावगावे, विष्णू माने व इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत फाउंडेशनच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन चौगले सर यांनी केले। अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।